बापू मी मित्रांबरोबर शनी शिंगणापूरला जाऊ का? तर काहीच हरकत नाही. शनी हा पवित्र देवच आहे. मागे मी एक 10 वर्षापूर्वी जे सांगितलं होतं ते की शनी देवाच्या मूर्ती घरात आणून ठेवू नका, फोटो घरात आणून ठेवू नका, कारण त्याची पाळणूक खूप कठीण असते. पण म्हणून शनी शिंगणापूरला जायचं नाही असं मुळीच ते आनंदाने जायचं असेल तर पूजनही करा तिकडे, त्याला हार अर्पण करणारा तिकडे बसून पूजन करा, चांगलीच गोष्ट आहे, वाईट नाही, लक्षात ठेवा. तो देवांचा न्यायाधीश आहे, तो न्याय करतो, अन्याय करत नाही. पण तो शीघ्रकोपी आहे, त्यामुळे आपण शनीला घाबरतो. 7:30 म्हणतो घराबरोबर प्रश्नच नाही. अग्निसंस्कार करून माणसं घरी चाललेत, बरोबर, कोणा मित्राला, आजोबाला, काकाला, मामाला अग्नी देऊन स्मशानातून घरी गेलेत. बस तुमच्या बाजूला उभे आहेत, गाडीमध्ये तुमच्या बाजूला आहेत, तुम्ही खात्री देऊ शकता का? घरी जाऊन आंघोळ करणार का? तुम्हाला माहिती आहे का? नाही, बरोबर. तुम्ही हॉटेलमध्ये खाता, काय खायचं, काय घातलं तुम्हाला माहिती आहे का? नाही. म्हणून समजलं. पण शनी हा पवित्र देवच आहे, तो देवांचा न्यायाधीश आहे, त्याच्याबरोबर अनादर किंवा भीती बाळगण्याचं कारण नाही. शनी नानाविध प्रकारे तुमची परीक्षा बघतो आणि या परीक्षेला आपल्याला तोंड देता येत नाही. म्हणून हनुमंताचं नामस्मरण करायचं, सद्गुरूंचं नामस्मरण करायचं असतं. शनीची पूजा करणं ही चांगलीच गोष्ट आहे.